मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच इतर विविध मागण्यांची अंमलबजावणी व्हावी या मुख्य उद्दिष्टाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जुन्नर येथून मुंबईकडे प्रस्थान केले। दरम्यान राज्य सरकारने उपोषणाला दिलेली 1 दिवसांची परवानगी म्हणजे मराठा समाजाची चेष्टा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडमुठी भूमिका सोडून मराठ्यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला। मी गोळ्या झेलण्यास तयार आहे पण आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांच्या नाराजीचा धोका होऊ शकतो। फडणवीस यांना मराठ्यांची मने जिंकण्याची योग्य संधी आहे। त्यांनी मराठा विरोधी भूमिका सोडून दिली पाहिजे। ते आमचे वैरी नाहीत, आम्ही फक्त लोकशाही मार्गाने आरक्षणासाठी भांडतो आहोत। फडणवीस यांनी मराठ्यांचा अवमान न करता त्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा। मराठा समाज उपकार कधीही विसरत नाही, पण अपमान करणाऱ्यालाही सोडत नाहीत। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची संख्या आणि नियोजनाबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केले आहे। त्यांनी सांगितले की आपल्याला 5000 लोकांना परवानगी दिली आहे। ज्या ठिकाणी जागा दिली आहे तिथे 5000 जणच बसतील। याचा अर्थ आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलक बसणार आहेत, असं देखील जरांगे पाटील उत्तर पुणे जिल्ह्यात आल्यानंतर म्हणाले।